हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांचं माझ्या मराठमोळ्या नक्षत्र चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, हे राशी भविष्य वैदिक सूर्य राशीवर आधारित आहेत, कारण जन्मकुंडली वैदिक ज्योतिषाच्या आधारे तयार होते. फ्रेंड्स, आपल्या नक्षत्र प्रोग्राममध्ये मी वार्षिक राशीफळ, अंकशास्त्र, टॅरो रीडिंग, वास्तुसल्ला व रोजचे राशी भविष्य या सर्वांची माहिती मी तुम्हाला आपल्या मराठमोळ्या नक्षत्र प्रोग्राममध्ये सांगणार आहे. म्हणून नक्षत्र चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला वार्षिक राशीफळ, अंकशास्त्र, टॅरो रीडिंग, वास्तुसल्ला, रोजचे आपले राशी भविष्य तुम्हाला या सर्वांची माहिती मिळत राहील. सर्वात आधी नंबर येतो तो मेष राशीचा, म्हणजेच राईज. मेष राशीचे लोक महत्त्वाकांक्षी असतात. मेष राशीच्या लोकांमध्ये स्वतःला सर्वोत्तम रूपात अभिव्यक्त करण्याची सुप्त इच्छा असते. ते जीवनात नवे व अर्थपूर्ण कार्य करण्याचा प्रयत्न करतात. आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत हे दाखवून देण्याचा प्रयत्न करतात. स्वाभाविकपणे ते आशावादी, निर्दोष, सरळ मार्गी, तापट, प्रयोगशील, सृजनशील आणि गतिमान असतात. यांच्यासाठी कामाच्या परिणामीऐवजी त्यांचा प्रारंभाला अधिक महत्त्व असते. मेषेचा मूळ मंत्र विकास आणि प्रगती आहे, कारण जीवन एक निरंतर प्रक्रिया असून ती कधीही खंडित होऊ नये. या राशीचा मंत्र आहे ओम श्रीम ह्रीं क्लीं ह्रीं श्री महालक्ष्मी नमः. यावर्षी मेष राशीचे आरोग्य, संबंध, संपत्ती, कार्यक्षेत्र कसे असतील आपण हे आता बघणार आहोत. सर्वात आधी आरोग्याबद्दल बोलूया. आरोग्याबाबत सतर्क राहणे आवश्यक आहे. वर्षाच्या सुरुवातीस खोकल्या संदर्भात त्रास होऊ शकतो. दमा पीडितांनी काळजी घ्यावी. तुम्ही योगासने आणि आहाराबाबत काळजी घेतली तर फार त्रास होणार नाही. जून आणि जुलैमध्ये जुन्या रोगाचा त्रास कमी जाणवेल. संबंध, नातेसंबंधाच्या दृष्टीने हे वर्ष तुमच्यासाठी खूपच शुभ राहील. निकटवर्य यांसोबत सुरू असलेले तणाव कमी होतील. मित्र आणि शेजाऱ्यांसोबतचे संबंध मधुर होतील. काही नवे प्रेमसंबंध सुरू होतील, ज्यामुळे तुमचे जीवन रोमांचित करतील. अविवाहितांसाठी चांगले स्थळ येऊ शकतात. संपत्ती, एकीकडे उत्पन्न वाढलेले दिसेल तर दुसरीकडे खर्चही असेल. नियोजन कराल तर आर्थिक समस्या दूर लोटू शकाल. या वर्षात विचारपूर्वक खर्च करा आणि कोणासोबतही कोणत्या प्रकारे उधारी करू नका. देण्याघेण्याच्या व्यवहारात कुटुंब आणि नातेवाईकांकडून सल्ला घ्यायला विसरू नका. कार्यक्षेत्र, व्यवसायात आणि कार्यक्षेत्रातील ग्रहांबाबत बोलायचे झाले तर अधिकारी आणि सहकाऱ्यांकडून सहकार्य होऊ शकेल. नोकरी बदलाची शक्यता असून ती लाभदायी असेल. अनेक दिवसांपासून रखडलेली पदोन्नतीची इच्छा पूर्ण होईल. व्यवसायात सकारात्मक राहणे फायदेशीर ठरेल. तर फ्रेंड्स, आता आपण जाणून घेतले आहे मेष राशींचे व्यक्ती कसे असतात व यावर्षी म्हणजे 2017 त्यांचे आरोग्य, संबंध, संपत्ती, कार्यक्षेत्र कसे राहतील हे पण मी आता तुम्हाला सांगितले आहे. फ्रेंड्स, मेष राशीचं राशी तत्व अग्नी, स्वामी ग्रह मंगळ, आराध्य दैवत हनुमानजी व शुभ रंग लाल, शुभ दिन मंगळवार व शुभ दिशा पूर्व आहे. फ्रेंड्स, आता मी माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये वृषभ राशीचे व्यक्ती कसे असतात व त्यांचं आरोग्य, संबंध, संपत्ती, कार्यक्षेत्र कसे राहील 2017 हे मी माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. फ्रेंड्स, जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा व आपल्या मराठमोळ्या नक्षत्र चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओची माहिती मिळत राहील. फ्रेंड्स, माझा हा व्हिडिओ तुमच्या रिलेटिव्ह आणि फ्रेंड्समध्ये पण शेअर करा, म्हणजे त्यांना पण याचा फायदा होईल. व कोणते राशीचे व्यक्ती कसे असतील व ते कसे राहतात व त्यांचा स्वभाव कसा आहे व 2017 त्यांचे दिवस कसे जातील हे याची माहिती त्यांना पण कळेल.
तर फ्रेंड, टेक केअर, स्टे हेल्दी. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.